तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, ज्यामध्ये आपण रोजच्या रोज सोन्या चांदीचे अचूक भाव सांगत असतो. मित्रांनो, बाजारातून या घडीची सर्वात मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर किंवा कोल्हापूर, सोलापूर, जळगाव येथील असाल, तर महाराष्ट्रातील या प्रमुख शहरामध्ये सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ आजही चुकू नका. कारण महाराष्ट्रातील सराफ बाजारात अचानक एक खळबळ उडाली आहे, ज्याने मोठ्या व्यापाराचे धाबे दणाणलेत. सोन्या चांदीच्या भावात अशी काही भयानक घसरण झाली आहे, जी पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झालेत. आज तुमच्या खिशातील हजार रुपये वाचणार की सोने तुम्हाला लुटणार? चला तर थेट जाणून घेऊया चांदीच्या आणि 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या ताज्या दराकडे, जे ऐकून तुमचे डोके सुद्धा चक्रावून जातील. कारण सोन्याच्या दरात आजवरची सर्वात मोठी धक्कादायक अशी घसरण झाली आहे. मित्रांनो, सुरुवातच करूया पांढऱ्या धातूपासून, म्हणजे चांदीपासून. मित्रांनो, जर तुम्ही आज चांदी खरेदी किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. बाजारात अचानक चांदीच्या भावाने सर्वांनाच धक्का दिलाय. जे आमच्याकडे आकडे आले आहेत चांदीचे, ते पुढील प्रमाणे आहेत. जर तुम्हाला 1 ग्राम चांदी खरेदी करायची असेल, तर ₹225 मोजावे लागतील. तर 10 ग्राम चांदीसाठी, म्हणजे 1 तोळा चांदीसाठी ₹2250 आणि 100 ग्राम चांदीसाठी ₹22,500 मोजावे लागतील. त्यासोबतच 1 किलो चांदी खरेदी करायची असेल, तर ₹2,25,000 तुम्हाला मोजावे लागतील. मित्रांनो, 1 ग्राम चांदी थेट ₹2225 वर आल्यामुळे 100 ग्रामचे भाव आता अगदी स्वस्त झालेत. बाजारातील तज्ज्ञाच्या मते तर चांदीच्या दरात झालेली हालचाल सामान्य नाही. जर तुम्हाला लग्न कार्यासाठी चांदीचे पैंजण, चांदीची भांडी किंवा भेट देण्यासाठी नाणी खरेदी करायची असेल, तर हा काळ तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. पण थांबा, ही घसरण तात्पुरती आहे की चांदी अजून स्वस्त होणार? चांदी 1,50,000 वरून पुढे जाणार की मागे येणार? यावर जागतिक बाजाराचे मोठे लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? नक्की खरेदी करावी का आता? कमेंट नक्की करा. मित्रांनो, हेही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तेव्हा तुमच्याकडून यापेक्षा खूप जास्त पैसे उकळले जातात. हा अतिरिक्त पैसा कुठे जातो? चांदी खरेदी करताना तुमची दिशाभूल होते. त्यामागचं काळं सत्य आणि सोनाराची ती सिक्रेट ट्रिक मी व्हिडिओच्या अगदी शेवटी उघड करणार आहे. तोपर्यंत आपण सोन्याचे धक्कादायक भावही बघून घेऊया. सुरुवात करूया 18 कॅरेटच्या दराकडे. आता वळूया 18 कॅरेट सोन्याकडे. जे लोक रोजच्या वापरातील आणि बजेटमध्ये दागिने बनवू इच्छितात, त्यांच्यासाठी 18 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. आजच्या दरात किती बदल झाला आहे? जसं की जे आमच्याकडे आकडे आले आहेत ते पुढीलप्रमाणे. जर तुम्हाला 1 ग्राम सोनं 18 कॅरेट खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला ₹10,700 मोजावे लागतील. मित्रांनो, हे सोनं काही दिवसापूर्वी 12,000च्या वर गेलं होतं. त तर आज तब्बल ₹10,700 ला मिळतंय. लक्षात घ्या किती रुपयानं खाली आलंय तर. आणि तुम्हाला 10 ग्राम, म्हणजे 1 तोळा 18 कॅरेट सोनं विकत घ्यायचं असेल 18 कॅरेट, तर ₹1,07,000 तुम्हाला मोजावे लागतील. आणि 100 ग्राम खरेदीसाठी, म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी घ्यायचं असेल, तर ₹10,70,000 मोजावे लागतील. तुम्हाला वाटत असेल की 1,07,000 ला 1 तोळा सोनं मिळत असल्याचा त्यात तुमचा फायदा आहे. पण मित्रांनो, येथे सर्वात मोठा सापळा ट्रॅप रचला जातोय. 18 कॅरेट सोन्याचे दागिने स्वस्त वाटत असले तरी भविष्यात जेव्हा तुम्ही ते विकायला जाता, तेव्हा तुमचे लाखो रुपये कसे बुडतात? त्यामागचं गणित एवढं भयंकर आहे की तुम्ही 18 कॅरेट सोनं घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. हे गणिताचं गूढ सत्य काय? आणि 24 कॅरेटचे भाव सांगताना मी हा मोठा खुलासा पुढे करणारच आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता चर्चा करूया 22 कॅरेटच्या सोन्याबद्दल. मित्रांनो, 22 कॅरेट सोनं म्हणजे लग्नाचे दागिने घडवण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं 22 कॅरेट सोनं. कारण ज्या सोन्यावर अख्ख्या महाराष्ट्रातील सुहासनीची आणि लग्नघराची नजर असते, ते म्हणजे 22 कॅरेट सोन्याचे दागिने. ग्राहकांनो, आज 22 कॅरेट सोन्याचे बाजारात कोणती मोठी उलाढाल केली आहे? आज तुमचे किती रुपये वाचणार ते बघूया. जसं की आमच्याकडे जे आकडे आले आहेत ते पुढीलप्रमाणे. तुम्हाला जर 1 ग्राम 22 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला ₹13,100 मोजावे लागतील. आणि 10 ग्रॅम, म्हणजे 1 तोळा सोन्यासाठी तुम्हाला ₹1,31,000 मोजावे लागतील. आणि 100 ग्रॅम, म्हणजे मोठ्या खरेदीसाठी ₹13,10,000 तुम्हाला मोजावे लागतील. मित्रांनो, 22 कॅरेट सोनं म्हणजे 91.6% शुद्धता असलेलं, 916 हॉलमार्क असलेलं सोनं. आजचा भाव ₹1,31,000 प्रति तोळा झालाय. जेव्हा तुम्ही सोनाराकडे दागिने बनवायला जाल, तेव्हा याच भावावर आधारित तुमचं बिल ठरतं. आज दरामध्ये जी काही अस्थिरता निर्माण झाली आहे, त्यामुळे जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल, तर हा भाव तुमच्या बजेटीचं गणित बदलू शकतो. पण एक महत्त्वाची टीप: दागिने घेताना हॉलमार्क चिन्ह आणि मेकिंग चार्जेसवर घासाघीस करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण तेथे तुमचे पैसे खरे वाचणारे असतात. आता वळूया 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्याकडे. मित्रांनो, शेवटी जे शुद्ध सोने 100% शुद्ध सोने असतं ते म्हणजे 24 कॅरेट.
जर तुम्ही डिजिटल गोल्ड, सोन्याची नाणी किंवा बिस्किटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, तर आजचा हा आकडा पाहून तुमचे डोके चक्रावून नक्कीच जाणार. कारण आमच्याकडे जे आकडे आले आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज ₹14,330 आहे. तर 10 ग्राममध्ये तोळा सोन्याचा भाव आज ₹1,43,300 आणि मोठ्या खरेदीसाठी म्हणजे 100 ग्राम खरेदीसाठी तुम्हाला ₹14,33,000 मोजावे लागतील. मित्रांनो, 24 कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति तोळा ₹1,43,000 वर पोहोचला जरी असला तरी हे सर्वात जास्त शुद्ध सोनं असतं. पण लक्षात ठेवा, त्याच्यापासून दागिने दागिने बनवले जात नाहीत. आज सोन्याचे भाव ज्या पद्धतीने खालीवर होत आहेत, ते पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर व युद्धाच्या परिस्थितीमुळे सोन्याला खूप मोठी मागणी आहे. तज्ज्ञाच्या मते तर ही घसरण तात्पुरती असू शकते किंवा येत्या काळात भाव पुन्हा नवा उच्चांक गाठतील. त्यामुळे जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर आजची घसरण तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचे भाव घसरल्यानंतर आता वेळ आहे आजच्या सर्वात महत्त्वाच्या सिक्रेट ट्रिपची. जर तुम्ही फक्त गुंतवणुकीसाठी सोने घेत असाल, तर दुकानातून दागिने घेण्याची चूक करू नका, कारण तिथे तुमचे मेकिंग चार्जेस फुकट जातात. त्याऐवजी डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड बॉन्डचा विचार करा. पण लक्षात ठेवा, फसवणुकीपासून वाचवणारा जो फॉर्म्युला आहे, तो म्हणजे सोन्याचे बिल नेहमी या गणिताने तपासा. सोन्याचा चालू भाव काय आहे, त्यासोबत मेकिंग चार्जेस काय लागतात त्याला ॲड करा आणि त्यासोबतच 3% GST म्हणजे तुमचे फायनल बिल चालू होईल. अनेकदा सोनार मेकिंग चार्जेसवरही अतिरिक्त टॅक्स लावून फसवणूक करतात. त्यामुळे बिल वेगळे मागून घ्या. आता मुख्य प्रश्न, हे भाव सध्या का घसरत आहेत? तर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर कमालीचा मजबूत झाला असून जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून आपले पैसे काढून नफा वसुली सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात सोन्या चांदीचा पुरवठा वाढून किमती खाली येत आहेत. त्यासोबतच पण या घसरणीवर तज्ज्ञाचा काय सल्ला आहे? तर जाणकाराच्या मते ही घसरण अगदी तात्पुरती असून हा केवळ एका मोठ्या वादळापूर्वीचा ब्रेक असू शकतो. कारण जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडी आणि केंद्रीय बँकाची धोरणे पाहता सोने जास्त काळ स्वस्त राहणार नाही. म्हणूनच जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा खरेदी करायची असेल, तर आजची घसरण तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरू शकते. आता वळूयात उद्याच्या प्रिडिक्शनबद्दल. आज रात्री जागतिक बाजारात फेडरल बँकची एक महत्त्वाची बैठक होत आहे, ज्याच्या घोषणेमुळे उद्या सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालट उद्या होऊ शकते. उद्या भाव अजून खाली कोसळणार की पुन्हा गगनाला भिडणार याचे संकेत आज रात्रीच मिळतील मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, उद्या सकाळी बाजार उघडण्यापूर्वी येणारा आमचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तो अजिबात उद्याचा मिस करू नका. तुम्हाला काय वाटतं, सोन्याचा भाव 1,50,000च्या वर जातील की अजून स्वस्त होतील? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या शहरातील आजचा चालू भाव काय आहे हेही कमेंट करायला विसरू नका. रोजचे असे 100% अचूक